नमस्कार विद्यार्थी मित्र हो, वाघमारे क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, यावर्षी म्हणजे 2023मध्ये महाराष्ट्रात अनेक सरळ सेवा भरतीच्या एक्झाम घेण्यात येणार आहेत आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या चॅनलवर तलाठी भरती या एक्झामची टेस्ट सिरीज जी आहे ती चालू केलेली आहे. तलाठी भरती टेस्ट सिरीजची ही प्रश्नपत्रिका क्रमांक 2 आहे. प्रश्नपत्रिका क्रमांक 1 यापूर्वी आपण घेतलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ती पाहिली नसेल त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या प्रश्नपत्रिकेची लिंक देईल. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ती पाहू शकता. त्याचबरोबर ही जी टेस्ट सिरीज आहे ही तुम्हाला अनेक सरळ सेवा भरतींसाठी देखील उपयुक्त ठरणार आहे, जसं की वनरक्षक भरती, त्याचबरोबर नगर परिषद भरती, कृषी सेवक भरती, अशा अनेक सरळ सेवा परीक्षांच्या दृष्टीने ही टेस्ट सिरीज तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे. चला तर कुठलाही वेळ न घालवता सुरू करूयात. आजचे महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरणासहित उत्तरे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून. प्रश्न क्रमांक 1, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची निवड झाली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर देवेंद्र कुमार उपाध्याय असं आहे. देवेंद्र कुमार उपाध्याय यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नुकतीच निवड झालेली आहे. देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या आधी दीपांकर दत्ता हे मुख्य न्यायाधीशपदी कार्यरत होते. चालू घडामोडीच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपण आत्तापर्यंत जेवढे प्रश्न पाहिलेले आहेत, प्रत्येक विषयागणिक कोणताही प्रश्न हा आपण डबल या ठिकाणी घेतलेला नाही आहे. त्यामुळे चॅनलवरील प्रत्येक व्हिडिओमध्ये अगदी स्पष्टीकरणासहित नवीन माहिती ही तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर 3.07 लाख चौरस किलोमीटर इतके आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपले महाराष्ट्र राज्य जे आहे ते भारतात 3ऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर राजस्थान हे राज्य आहे आणि त्याचं क्षेत्रफळ 3.42 लाख चौरस किलोमीटर इतके आहे. त्यानंतर मध्य प्रदेश या राज्याचा नंबर लागतो, ज्याचं क्षेत्रफळ 3.08 लाख चौरस किलोमीटर इतके आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण या ठिकाणी काही प्रश्न जे आहेत जसेच्या तसे TCS पॅटर्ननुसार या ठिकाणी घेतलेले आहेत, परंतु काही प्रश्न आपण जसेच्या तसे या ठिकाणी घेतलेले नाही आहेत. त्या प्रश्नांमध्ये थोडेफार बदल करून आम्ही तुमच्यासाठी नवीन प्रश्न या ठिकाणी तयार केले आहेत. कारण एकच प्रश्न प्रत्येक वेळेस ते परीक्षेला विचारतील याची शक्यता फार कमी असते. त्यापेक्षा त्याच टॉपिकवर ते फिरवून त्यात बदल करून अनेक प्रश्न त्या ठिकाणी तयार करतात आणि वेगवेगळे प्रश्न हे प्रत्येक परीक्षेला ते विचारत असतात. त्यामुळे आपण या ठिकाणी काही प्रश्न जे आहेत थोडेसे चेंज करून या ठिकाणी तुमच्यासाठी आणलेले आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक प्रश्नाची उत्तरे एक्स्ट्रा माहितीसोबत या ठिकाणी स्पष्ट केलेली आहेत. प्रश्न क्रमांक 3, 2011च्या जनगणनेनुसार त्या दशकात भारताच्या कोणत्या एकमेव राज्यातील लोकसंख्येत घट झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर नागालँड असं आहे. विद्यार्थी मित्र हो, 2011 नंतर भारतात पुन्हा जनगणना ही झालेली नाही आहे आणि त्यामुळे 2011च्या जनगणनेवर अनेक प्रश्न हे तुम्हाला परीक्षेला विचारले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही इंटरेस्टिंग फॅक्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की नागालँड हे एकमेव भारतातील असं राज्य होतं ज्या ठिकाणी लोकसंख्येत वाढ होण्याऐवजी त्या ठिकाणी लोकसंख्येत घट झाली आणि ती घट -1.47% इतकी होती. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार भारतातील मेघालय जे राज्य आहे, या मेघालय राज्यात लोकसंख्या वाढीच्या दरात सर्वात मोठी वाढ या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. जर परीक्षेला केंद्रशासित प्रदेशाबद्दल विचारलं तर दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात सर्वात मोठी वाढ, विक्रमी वाढ 55.54% इतकी पाहायला मिळालेली आहे आणि भारतात 17.34% इतकी वाढ ही 2011च्या जनगणनेनुसार पाहायला मिळालेली आहे. प्रश्न क्रमांक 4, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना इसवी सन 1647मध्ये सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? तोरणा किल्ला असं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हे या तालुक्यात स्थित आहे आणि या किल्ल्याला प्रचंडगड असेही दुसरे नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करीत असताना हा किल्ला जिंकून सर्वप्रथम स्वराज्याचे तोरण बांधले, त्यामुळे या किल्ल्याला तोरणा किल्ला असे नाव पडले आहे. प्रश्न क्रमांक 5, कोणता रक्तगट सार्वत्रिक प्राप्तदाता आहे? या ठिकाणी रक्तगट हा जो शब्द आहे तो चुकलेला आहे. या ठिकाणी रक्तगट असं म्हणायचं आहे, चुकून त्या ठिकाणी रक्तकट झालेला आहे. तर कोणता रक्तगट हा सार्वत्रिक प्राप्तदाता आहे?
या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर ए बी असं आहे. ज्या व्यक्तींचा रक्तगट ए बी हा असतो त्या व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या रक्तगटाच्या व्यक्तींकडून रक्त ॲक्सेप्ट करू शकतात. आणि युनिव्हर्सल डोनार म्हणजेच सार्वत्रिक दाता हे कोणत्या रक्तगटाचे लोक असतात, तर ओ या रक्तगटाचे लोक हे सार्वत्रिक दाता असतात किंवा युनिव्हर्सल डोनार हे असतात. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणते रामसर स्थळ हे महाराष्ट्रात आहे? या ठिकाणी दिलेल्या पर्यायांपैकी नांदूर मधमेश्वर हे रामसर स्थळ महाराष्ट्रात आहे. हिराकूड जलाशय हे रामसर स्थळ ओडिसा या राज्यात आहे. खाली दिलेले सुंदरबन जे आहे ते पश्चिम बंगालमध्ये आहे. हे भारतातील सर्वात मोठे रामस्थळ आहे. आणि केवलादेव राष्ट्रीय उद्यान हे राजस्थान या राज्यात स्थित आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि सर्वात पहिले रामसर स्थळ हे नांदूर मधमेश्वर आहे आणि महाराष्ट्रात एकूण 3 रामसर स्थळे आहेत. प्रश्न क्रमांक 7, भारतीय संगीताचा पाया कोणत्या वेदास म्हटले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर सामवेद असं आहे. सामवेदास भारतीय संगीताचा पाया म्हटले जाते कारण सामवेदामध्ये ऋग्वेदातील जे स्तोत्र आहेत त्यांचं संगीतमय रूप आहे. त्याचबरोबर ऋग्वेदाबद्दल जर परीक्षेला विचारलं तर ऋग्वेदात देवतांबद्दल स्तुती, त्यांची प्रार्थना ही आढळते. त्यानंतर यजुर्वेदात वेगवेगळे यज्ञ, विधी, मंत्र यांची माहिती आढळते. तसेच अथर्ववेदात औषधी वनस्पती, आयुर्वेद यांबद्दल माहिती मिळते. प्रश्न क्रमांक 8, बिहारमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरुद्ध केलेलं आंदोलन, या आंदोलनाला काय म्हणतात? तर ते चंपारण सत्याग्रह असं हे आंदोलन आहे. ब्रिटिशांकडून बिहारमधील शेतकऱ्यांना नीळ उत्पादन करण्यासाठी जबरदस्ती होत असे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात काही प्रमाणात नीळ उत्पादन ही करण्याची सक्ती त्यांच्यावरती ब्रिटिशांनी केली होती आणि त्यातून आलेलं उत्पन्न हे ब्रिटिशांबरोबर शेअर करायला लागत असे. त्यामुळे महात्मा गांधींनी चंपारण सत्याग्रह त्या ठिकाणी केला. त्याचबरोबर महात्मा गांधींचा हा भारतातील पहिला सत्याग्रह आहे. महात्मा गांधी विदेशातून भारतात आले त्यावेळेस त्यांनी केलेला हा पहिलाच सत्याग्रह होय. प्रश्न क्रमांक 9, भारतावरील सध्या असलेले कर्जाचे प्रमाण GDPच्या किती टक्के आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क 57.10% इतके आहे. भारताचा जितका GDP आहे त्या GDPच्या एकूण 57.10% इतकं कर्ज सध्या भारतावरती आहे. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार अर्थशास्त्रातील हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असा ठरतो. प्रश्न क्रमांक 10, भारतातील विविध केंद्रशासित प्रदेशांबद्दलच्या तरतुदी घटनेच्या कोणत्या कलमांमध्ये समाविष्ट आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब कलम 239 ते 242 असं आहे. भारतातील ज्या केंद्रशासित प्रदेश आहेत यांच्या तरतुदी या 239 ते 242 या कलमांमध्ये समाविष्ट आहेत. आणि इथे दिलेल्यांपैकी कलम 12 ते 35 यामध्ये मूलभूत अधिकारांबद्दल तरतुदी आहेत. कलम 324 ते 329 मध्ये निवडणुकांबद्दल तरतुदी आहेत आणि कलम 368 मध्ये घटना दुरुस्ती करण्याबद्दलच्या तरतुदी दिलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 12, कोणत्या सातवाहनकालीन राजाने स्वतःच्या नावाअगोदर आईचे नाव लावले होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर सातकर्णी असं आहे. सातकर्णी या राजाने आपल्या नावाअगोदर आईचे नाव लावले होते आणि त्यामुळे त्याला गौतमीपुत्र सातकर्णी असे म्हटले जात होते. गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा सातवाहन कालातील सर्वात कर्तबगार राजा म्हणून ओळखला जात होता. जवळपास 25 वर्ष त्याने त्या ठिकाणी राज्य चालवले. त्याचबरोबर शक राजा नहापाना याचा पराभव देखील गौतमीपुत्र सातकर्णी यानेच केला होता. सातवाहनकालीन राजधानी ही सध्याच्या औरंगाबादमधील पैठण या ठिकाणी होती, जिचे नाव प्रतिष्ठान असे होते. प्रश्न क्रमांक 13, रेबीज या प्राणघातक आजारावरील लशीचा शोध कोणी लावला? या प्रश्नाचं योग्य उत्तर लुई पाश्चर असं आहे. लुई पाश्चर या शास्त्रज्ञाने रेबीज हा जो प्राणघातक आजार आहे याच्यावरील लशीचा शोध त्यावेळेस लावला. रेबीज हा आजार प्रामुख्याने पाळीव प्राण्यांच्या चावल्यामुळे होतो. त्यात मुख्य करून कुत्रा, मांजर यांच्या चावल्यामुळे हा आजार त्या ठिकाणी होऊ शकतो आणि त्याच्यावर लवकर उपचार जर केले नाहीत तर तो प्राणघातक देखील होऊ शकतो. तर अशा या लसीचा शोध लुई पाश्चर यांनी लावलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी दिलेल्यापैकी साल्क यांनी पोलिओवरील लसीचा शोध लावलेला आहे आणि एडवर्ड जेन्नर यांनी देवीच्या लशीवरचा शोध लावला होता. त्यावेळेस देवीचा आजार मोठ्या प्रमाणात पसरला होता आणि त्यावरच्या लशीचा शोध हा एडवर्ड जेन्नर यांनी लावला होता.
प्रश्न क्रमांक 14. SEZ कशाच्या विकासाशी संबंधित आहे? दिलेल्या पर्यायांपैकी उद्योगधंदे असं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सेज हे उद्योगधंद्यांशी संबंधित आहे. विविध उद्योगधंद्यांना चालना मिळावी, परकीय गुंतवणूक वाढावी यासाठी सेज हा कायदा 2005 मध्ये त्यावेळेस लागू करण्यात आला होता आणि सेजची स्थापना 2000 साली करण्यात आली होती आणि या कायद्यान्वये 10 वर्षासाठी उद्योगधंद्यांना आयकर मुक्तता मिळत आहे. त्याचबरोबर आयात निर्यात जी होत असते तिला विनाशुल्क करण्याची संमती या ठिकाणी मिळत असते. त्याचबरोबर बाहेरच्या देशात जाताना जो सीमाशुल्क लागतो, अवकारी कर लागतो, तर यापासून देखील मुक्तता मिळते आणि या गोष्टींमुळे त्या ठिकाणी उद्योगधंद्यांना मोठी चालना मिळते. SEZचा फुल फॉर्म स्पेशल इकॉनॉमिक झोन असा आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात टोटल 37 सेज क्षेत्रे आहेत. प्रश्न क्रमांक 15. 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पार पडले, त्याचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर व्योमेशचंद्र बॅनर्जी असं आहे. 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे पहिले अधिवेशन पार पडले होते त्याचे अध्यक्ष हे व्योमेशचंद्र बॅनर्जी होते आणि हे पहिले अधिवेशन हे मुंबई शहरात पार पडले होते. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती व त्यांचे क्षेत्र यांची खालीलपैकी चुकीची जोडी या ठिकाणी ओळखायची आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती आणि त्यांना कोणत्या क्षेत्रात हा पुरस्कार मिळालेला आहे ते क्षेत्र पुढे दिलेलं आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजकार्यात नुकताच 2023 साली महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे, त्यामुळे ही जोडी योग्य आहे. राणी बंग यांना वैद्यकीय सेवेत मिळालेला आहे, ही देखील जोडी बरोबर आहे. त्यानंतर लता मंगेशकर यांना कला या क्षेत्रात हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे, ही देखील जोडी बरोबर आहे. या ठिकाणी सुलोचना लाटकर आणि साहित्य ही जोडी चुकीची आहे. सुलोचना लाटकर यांना देखील कला या क्षेत्रातच महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला होता. 2009 साली त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. सुलोचना लाटकर यांचे नुकतेच निधन झाले आहे आणि त्यामुळे हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा होणार आहे. प्रश्न क्रमांक 17. कथकली हा शास्त्रीय नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर केरळ असं आहे. केरळ या राज्याचा कथकली हा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. या ठिकाणी दिलेल्या पर्यायांपैकी उत्तर प्रदेश या राज्याचा कथ्थक हा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे, परंतु केरळचा कथकली हा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. त्यामुळे या ठिकाणी कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. प्रश्न क्रमांक 18. सतलज, झेलम, चिनाब, रावी, बियास या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर बहुतेक सर्वांनाच येत असेल. सिंधू या नदीच्या या उपनद्या आहेत. सोपा प्रश्न आहे. हिमालयात उगम पावणाऱ्या या सिंधू नदीच्या पुढे जाऊन या उपनद्या तयार होतात. हिमाचल प्रदेश, पंजाब या राज्यांमधून वाहत जाऊन पुढे ती पाकिस्तानात प्रवेश करते आणि त्यानंतर पुढे जाऊन ती अरबी समुद्रास मिळते. प्रश्न क्रमांक 19. 1885 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत फर्ग्युसन कॉलेज या शैक्षणिक संस्थेची स्थापना कोणी केली? खाली 4 पर्याय दिलेले आहेत. त्या पर्यायांपैकी गोपाळ गणेश आगरकर हे या शैक्षणिक संस्थेच्या स्थापनेत सहभागी होते. या शैक्षणिक संस्थेची स्थापना लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेली आहे. गोपाळ गणेश आगरकर हे फर्ग्युसन कॉलेजचे दुसरे प्राचार्य होते. त्याचबरोबर केसरी या वृत्तपत्राचे ते पहिले संपादक होते. प्रश्न क्रमांक 20. लक्ष्मीज्ञान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर गोपाळ हरी देशमुख असं आहे. लक्ष्मीज्ञान या पुस्तकाचे लेखक गोपाळ हरी देशमुख हे आहेत. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला शंकरसागर हे नाव देखील आहे? या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर विष्णुपुरी असं आहे. विष्णुपुरी या धरणाला शंकरसागर असेही म्हटले जाते. हे धरण नांदेड जिल्ह्यात आहे. गोदावरी नदीवर हे धरण वसलेले आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील कोयना धरण याला शिवसागर असे नाव आहे. माणिकडोह धरणाला शहाजी सागर असे नाव आहे आणि राधानगरी हे जे कोल्हापूर जिल्ह्यातील धरण आहे याला लक्ष्मी सागर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 22. संघ लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच UPSCच्या अध्यक्षांची नियुक्ती कोणाकडून केली जाते? या प्रश्नाचं उत्तर राष्ट्रपती असं आहे. राष्ट्रपतींकडून UPSCच्या अध्यक्षांची त्या ठिकाणी निवड केली जाते. संघ लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC बद्दल तरतुदी या संविधानातील कलम 315 ते 323 या कलमांमध्ये समाविष्ट आहेत. प्रश्न क्रमांक 23. 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत
कोणत्या खेळात बजरंग पुनियाने सुवर्णपदक जिंकले? या प्रश्नाचं योग्य उत्तर कुस्ती असं आहे. 2022च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बजरंग पुनिया यांनी कुस्ती या कॅटेगरीमध्ये किंवा या गटात सुवर्णपदक जिंकले. हे त्यांचे सलग दुसरे सुवर्णपदक होते. टोकियो ऑलिम्पिकच्या कांस्यपदक विजेत्या लालचान मॅकलिनचा त्यांनी अंतिम फेरीत पराभव केला होता आणि त्याचबरोबर राष्ट्रकुल स्पर्धेत टोटल 3रे पदक त्यांनी मिळवले आहे. प्रश्न क्रमांक 24. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? या प्रश्नाचं योग्य उत्तर यकृत असं आहे. यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी मानली जाते, जिचं वजन जवळपास 1.5 किलो इतकं असतं. सामान्य विज्ञानाचा हा प्रश्न आहे आणि यापूर्वी यकृतावर प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे हा देखील प्रश्न महत्त्वाचा ठरू शकतो. प्रश्न क्रमांक 25. राज्यांमध्ये मंत्रिपरिषदेचे किमान संख्याबळ मुख्यमंत्र्यांसह किती असू शकते? या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. राज्यशास्त्राचा हा अत्यंत सोपा असा प्रश्न आहे. तसेच अजून कोणत्या विषयाचे व्हिडिओ तुम्हाला हवे आहेत याची कमेंट करून मला सांगा. तसेच मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, कारण येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला हे महत्त्वाचे व्हिडिओज या ठिकाणी मिळणार आहेत. आजच्यासाठी इतकंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.